भाऊ, जसं लोकसभा निवडणुकीमध्ये बटोगे तो कटोगे असा नारा आला होता, तोच त्याची पुनरावृत्ती करत मराठी माणूस चुकला तर संपला असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचा दुसरा अर्थ असा होता की मराठी माणसांनी आम्हाला मतं द्यावे, काँग्रेसलाही मतं देऊ नये, भाजपलाही मतं देऊ नये. नाही, मराठी माणूस तो विचार करून निर्णय घेईल. पण एक आहे की मराठी माणूस महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चाललं आहे, भाषेवरही चाललं आणि प्रांतावरही चाललेलं आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. मी जरी काँग्रेसचा जरी असलो तरी जी वस्तुस्थिती आहे, मुंबई छाती ठोकून कोणी सांगू, कोणी चंद्रसूर्य असेपर्यंत सांगू, पण मुंबई बळकावण्याचा, मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई ही गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि यामध्ये मुंबईची वाट लावण्याचं काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्णतः कंट्रोल आज जे दिसत आहे ते गुजरातचं दिसतोय. आणि त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ही त्यांची भावना आहे, आमचीही भावना आहे.